नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला हेल्दी हाय प्रोटीन असा पराठा दाखवणार आहे. 3 पदार्थ एकत्र करून हा पराठा बनवलेला आहे. खूप मऊ लुसलुशीत असा होणारा आहे. तर मखाना, सोयाबीन आणि मूग डाळ यांचा आपण पराठा बनवत आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं मी 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवली होती. आता त्याच्यात आपण पाणी घालायचं आहे थोडंसं आणि ह्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा, इथं मी 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत. ते आता गरम पाण्यात भिजत ठेवूया. हे बघा, असं भिजत ठेवूया थोडा वेळ. हे बघा, इथे 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे. त्याच्यात हे बघा 1 वाटी मखाने घेतलेले आहेत. ते चांगले भाजून घेऊया. हे बघा, मखाने आता चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत. हे आता थंड करायला काढून ठेवूया. बघा, सोयाबीन आता चांगले भिजलेले आहेत. त्याचं पाणी असं पिळून काढूया. हे बघा, असं चांगलं पिळून घ्यायचं आहे. हे बघा असं. हे बघा, इथं मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे थोडंसं आलं घेतलेलं आहे. हे आता मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, पाणी न घालता असं बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा, आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात हे सोयाबीन आहेत ना, हे बारीक वाटून घेऊया. हे बघा, सोयाबीन पण असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, असं पाणी न घालता. तर याच मिक्सरच्या भांड्यात हे मखाने भाजलेले हे वाटून घेऊया. बघा, हे मखाने पण असे बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. हे बघा, इथं मी एक पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 पळी तेल घातलेलं आहे. तेल थोडं तापलं की मग हे हिरवी मिरची जी वाटले ते तेलात परतून घ्यायचे आहे. बघा, ही हिरवी मिरची चांगली तेलात परतून घेतल्यावर ह्याच्यात हे बारीक केलेला मखाना घालायचा आहे. बघा, मखाना तेलात चांगले परतल्यानंतर हे सोयाबीन जे मिक्सरला लावलेलं आहे ते घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. सोयाबीन परतल्यानंतर ही जी कुकरला लावलेली आपण मूग डाळ शिजवलेली ना, ही घालायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे. हे बघा, हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता हे एका ताटात थंड करायला काढून ठेवूया. बघा, हे आता थंड झालेलं आहे. ह्याच्यात आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे आणि ही थोडीशी मिरची पावडर ही घालायची आहे. हे मी पनीर घरी केलेलं आहे. ते जरा कुस्करून ह्याच्यात घालायचं आहे सगळं. 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहेत आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, हे असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यात आता 1 मोठा चमचा बेसन घालायचा आहे आणि त्यानंतर हा 1 पॅकेट मॅगी मसाला सगळा घालून घ्यायचा आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात लागेल तेवढंच गव्हाचं पीठ घालून मऊ पीठ असं मळायचं आहे. हे बघा, असं मऊ पीठ मळायचं आहे. ह्याच्यात ना 1.5 वाटी गव्हाचं पीठ मावलेलं आहे. आता हे 10 मिनटं झाकून ठेवूया. पीठ भिजून आता 10 मिनटं झालेली आहेत. छान मऊ असं हे बघा, मऊ असं झालेलं आहे हे. आता ह्याचे गोळे करून घेऊया. बघा, इथं मी हे 2 गोळे करून घेतलेले आहेत. हे बघा, एवढ्या साईजचे. आता हे आपण हे तांदळाचं पीठ आहे ह्याच्यात घोळवून घेऊया आणि लाटून घेऊया. गोल त्रिकोणी कसं हवं तसं तुम्ही लाटून घ्या. तांदळाच्या पिठात हे लाटले ना पराठे की चांगले भाजले जातात असे. हे बघा, असा गोळा घेतला आहे पिठाच्या ह्याच्यात
तांदळाच्या पिठात घोळवून आणि हा गोल त्रिकोण तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही लाटून घ्या, छोटा मोठा जसा हवा तसा. आता ह्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि घडी करून घेते. तुम्ही प्लेन लाटलात तरी चालेल. हे बघा असं. आणि याच्यावर थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे. परत इथं थोडंसं तेल लावायचं आहे आणि पीठ लावायचं आहे आणि हा लाटून घ्यायचा आहे. मी असा पराठा लाटलेला आहे. हे बघा, जाड पण नाही आणि पातळ पण नाही, एवढ्या साईजचा लाटलेला आहे. हे बघा असा. हे बघा असं घालायचं आहे आणि खरपूस खालच्या साईडने भाजून घ्यायचं आहे. हे बघा, थोडासा पराठा भाजल्यानंतर ना हे बघा असं कडेने ना तेल सोडायचं आहे. छान असा खरपूस भाजला जातो. हे बघा, थेंब थेंबभर सगळीकडे असं तेल सोडत जायचं आहे आणि छान एका साईडने म्हणजे खालच्या साईडने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. हे बघा, खालच्या साईडने आता चांगला भाजलेला आहे. हे बघा, आपण आता हे पलटी करून घेऊया. हे बघा असं. आता परत कडेने असं तेल सोडायचं आहे. हे बघा, आणि खरपूस दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे. हे बघा, छान असा मऊसूत झालेला आहे. आता हा आपण एका जाळीवर काढून ठेवूया. हे बघा, इथं जाळीवर हे बघा एकदम मऊ असा झालेला आहे. हे बघा, छान असा. हे बघा, पराठ्यासोबत खाण्यासाठी मी हे हिरव्या मुगाचं असं ग्रेव्ही केलेली आहे. हे बघा अशी. हे बघा असं आहे आता केलेला हेल्दी असा पराठा. हे बघा, हिरव्या मुगाची ग्रेव्ही आणि हा पराठा एकदम छान असा करकरीत भाजला गेलेला आहे. हे बघा. तर तुम्हाला कशी वाटली ही पराठ्याची रेसिपी? आवडली असेल तर घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, हे मी टिफिनसाठी पराठे हे भाजलेले आहेत. हे बघा किती छान असे एकदम मऊसूत असे झालेले आहेत. हे बघा एकदम मऊसूत झालेले आहेत. हा बघा दुसरा, हा एक आहे. हे 3 पराठे मी टिफिनसाठी भाजलेले आहेत. एकदम छान मऊसूत असे पराठे होतात हे. तर कशी वाटली माझी ही हेल्दी हाय प्रोटीन पराठ्याची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईन. तर शौर्यस क्लाउड किचनला नेहमी विजिट द्या. तुम्हाला माझे जर व्हिडिओज, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. आणि माझे रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.